हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की अनुसयाला घराबाहेर काढत असताना आता कृष्णा आणि बाळजाबाई अनुसयाला घरात मोलकरीण बनवणार. आता नेमकं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओपर्यंत घेऊया. तर इकडे आपण पाहिलं होतंच की जी अनुसया आहे ती आता आढळरावांना कायमचं संपवायला निघालेली असताना कृष्णा आणि बाळजाने मिळून तिला रंगेहात पकडलेलं असतं आणि आढळरावांच्या समोर तिचं सगळं सत्य आणलेलं असतं. आता आपली बायको आपल्या जीवावर उठली आहे हे जेव्हा आढळरावांना कळतं तेव्हा आढळरावांना खूप मोठा धक्का तर बसतोच, त्याचबरोबर त्यांना संतापही येतो. आणि आता त्याच संतापामध्ये ते ठरवतात की या बाईला घरामध्ये ठेवून घ्यायचं नाही तर हिला घरातनं बाहेर हकलवायचं. आता आढळराव तिला सांगतात की तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीचीच नाही आहेस, तुला एकच शिक्षा ती म्हणजे या घराच्या बाहेरचा रस्ता. आजपर्यंत मी तळमळत राहिलो, झुरत राहिलो तुझ्या आठवणींमध्ये, पण त्या बदल्यात मला काय मिळालं? एवढा मोठा विश्वासघात. बस तू जी चूक केली आहेस ना ती चूक नाही तर ते पाप आहे आणि त्या पापाची शिक्षा एकच, ती म्हणजे या घराच्या बाहेरची वाट. त्यामुळं आताच्या आत्ता इकडनं चालती हो, निघ, चालायला लाग इकडनं. त्याबरोबर आता आढळराव अनुसयाला म्हणतात निघतेस का हाताला धरून घराबाहेर काढू. तसं लगेचच समोरसुद्धा नाटक करत म्हणतो आहे अगं काय केलंस तू हे समज करताना तुला काय बी वाटलं नाही होय? लाज नावाचा प्रकार शिल्लक हाय का गं तुझ्या अंगात? अगं आहे आबांनी एवढं आपल्यासाठी केलंय, आजपर्यंत आबा आपला एवढा विचार करत आले आणि तू आबांबरोबर असं वागलीस. लहानपणापासून माझ्या बापाच्या पिरमापासून लांब राहिलो आणि आता तुझ्यामुळं पुण्यांदा मी त्यांच्यापासून दूर होऊ नाही आहे. तुझ्याबरोबर ह्या घरातनं कुठं बी येणार नाही आहे, कारण तू जे केलंयस की नाही ते पाप आहे आणि ह्या असल्या पापीबाईबरोबर मला राहायचंच नाही आहे. खरं तर ना मला तुला आई म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते. आई तू लई मोठी चूक केलीस, चूक नाही तर तू गुन्हा केलास, अक्षम्य गुन्हा. आबा तुम्ही जी काही शिक्षा द्याल की नाही आईला ती शिक्षा मला बी मंजूर असेल. आहे आजपर्यंत तू मला आबांबद्दल भडकवलंस, मला आबांबद्दल खोटं नाटं सांगितलंस, तरी बी मी कधी आबांजवळ त्या सर्व विषयी बोललो नाही. तरी मी असा विचार केला की जाऊ दे, सोडून द्यावं, पण आता तर तू हद्दच केलीस की गं. त्याबरोबर मग आता समर म्हणतो आहे तुला हे समज करताना एकदा बी भ्या नाही का गं वाटलं? अशी कशी गं तू सवताचं कुंकू सवताच्या हातानं पुसायला निघालीस? तू ह्या घरात थांबणंच नको, आत्ताच्या आत्ता या घरात न चालती हो, मला तुझं तोंड बी बघायचं नाही बघ. त्याबरोबर मग आढळराव म्हणतात शी इतकी खालच्या थराला जाऊन वागलीस की सवता जन्म दिलेल्या तुझ्या लेकाला तुझ्या पोराला बी आज तुझी लाज वाटायला. अनुसया इतक्या खालच्या थराला जायची तुला काही बी गरज नव्हती, पण जाऊ दे, आता तू खालचा थर गाठलास मग तुला शिक्षा बी तशीच मिळायला हवी. त्याबरोबर अनुसया म्हणते असं नगाव बोलू, मी काय करू, कुठं जाऊ, कुणाकडे राहू? ह्या जगात तुमच्या आणि समोरच्या खेरीस माझं कोणी हाय होय? नगा असं करू, मी तुमच्या मोरं हात जोडतो, तर तुमच्या मोरं पदर पसरतो, पण मला असं घरातनं हाकलवू नका हो. ऐका माझं, किती बी झालं तरी मी तुमची लग्नाची बायको आहे. तुमच्या व्यतिरिक्त माझं आणि माझ्या व्यतिरिक्त तुमचं कोणी बी नाही या जगात, म्हणून म्हणायलोय नका काढू मला घरातनं बाहेर. म्या तुमचे हात जोडून माफी मागतो, तर तुमच्या पायावर लोटांगण घालतो. माफ करा की मला माफ. ऐका की माझं. कृष्णे अगं तू तरी सांग की, अरे समोर असं काय करायलायस तू तर बोल की. मला माझ्या लेकापासून दूर नाही जायचं, नाही राहू शकत मी माझ्या पोरापासून दूर. समर अरे लहानपणापासून वाढीवलाय नवं मी तुला एकटीनं आणि आज तू मला घरातनं बाहेर काढायलास. समर मी तुझ्यापासून लांब नाही रे राहू शकत बाळा. नग लांब करू मला ह्या तुझ्या आईपासून. नग लेका, मी तुझ्यामुळं पाहिजे तर पदर पसरतो. समर अरे मला हे घर दार इस्टेट काय बी नग, मला फक्त तू हवास समर, मला माझा पोरगा हवाय आणि जर तूच मला नाकारलीस तर मग मी काय करू? समर ऐक की रे माझं पोरा, थोडं ऐकून घे. ह्या आईचं 2 सबूत तरी ऐकशील का नाही? समर अरे ऐकून घे की, मला माफ कर की पोरा. पोरा ऐक की र. आढळराव तुम्ही तर ऐका की, मला माफ करा, माझं चुकलं. त्याबरोबर आढळराव म्हणतात हिला घरातनं बाहेर काढा, कृष्ण हिला हाताला धरून बाहेर काढ. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात नग थांबा, नाही म्हणजे खरं तर तुमच्या समद्यांच्या मध्ये बोलण्याचा हक्क मी कवाच गमिवलाय, पर तरी बी आज तुमच्यामध्ये जर असं बोलतो. हे बघा आढळराव,
तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेलच, पण तरी बी मी माझं मत सांगायलो. जेव्हा दुष्यंत तुमच्याबरोबर बोलीत नव्हता, तुमच्यापासून तुटला होता, तेव्हा तुम्हासनी त्रास होत होता. आज दुष्यंत माझ्यापासून लांब आहे, माझ्यापासून तुटला आहे, तेव्हा मला बी लई त्रास व्हायला आहे. आणि आता जर आपण अनुसयाला घरातनं बाहेर काढली तर तिला बी तिच्या पोरापासून दूर जाण्याचा तोच त्रास होईल. आणि मला वाटत नाही की कुठच्या बी आईला ह्यो त्रास कधी भोगायला लागावा. कारण जगातलं समद दुःख एका बाजूला आणि आपल्या लेकरानं आपल्याला आई बोलणं बंद करणं हे सगळ्यात मोठं दुःख, आभाळ कोसळणं एवढं दुःख दुसऱ्या बाजूला. एक बाई काय बी सहन करू शकते, पण आपल्या लेकरातनं आई शब्द न ऐकणं नाही सहन करू शकत. म्हणून म्हणायलो तुम्हासनी या अनुसयाला जी काही शिक्षा द्यायची असेल की नाही ती द्या, पर माझं ऐकलात तर हिला घरातनं बाहेर नका काढू. त्या बदल्यात तुम्ही दुसरं काहीतरी सांगा की हिला करायला, ही करल, पर तिच्या लेकरापासून तिला नका तोडू. दुष्यंत माझ्यापासून लांब आहे, त्यामुळं मला जी शिक्षा मिळाल्या ती पुण्यांदा एखाद्या आईला मिळावी अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे. आणि ह्या समजामुळं समरला पण त्रास होईलच की. आवा आढळराव, दुष्यंता, कृष्णे, तुम्ही सगळ्यांनी एक डाव समरचा बी विचार करा की. अरे समर, त्याचा काय दोष आहे या समजात? त्याच्या आईनं चूक केली तर तो तर निष्पाप आहे ना व. त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता काय करायचं हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. तू सरपंच आहेस गावची, तुला काय वाटतं काय व्हायला हवं या घरात आता? त्याबरोबर कृष्णा म्हणते, म्हणजे जर एकाएकी सर्व बाजूंनी व्यवस्थित विचार करून पाहिलं तर बाळजाबाई जे बोलायल्यात ते बरोबर आहे. पण अनुसया सासूबाईंनी जो गुन्हा केला आहे तो बी लय मोठा आहे. त्यामुळं अनुसयाबाईसनी घरात ठेवून घेणं आणि त्यासनी त्यांचा मान बी देत राहणं हे चुकीचं आहे. कारण ज्या नवऱ्याची बायको म्हणून त्या ह्या घरात आल्या, ज्या नवऱ्याची बायको म्हणून त्या समजा मान उपभोगतायत, त्याच नवऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केलेला आहे. त्यामुळं मग आता त्यांना त्यांच्या ह्या चुकीची शिक्षा तर मिळायला हवीच, पण त्यांना समरपासून तोडता बी नाही यायचं. म्हणून मग म्या एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे अनुसया सासूबाईंनी आजपासनं घरातली समधी कामं करायची. ती समधी कामं जी आत्ता पावतर महादू काका करत आले, ती समधी कामं जी आत्ता पावतर बाळजाबाई करत होत्या. आणि हे जोपर्यंत मला पटत नाही की बाळजाबाईंना अनुसया सासूबाईंनी पश्चाताप झाला आहे आणि त्यांना त्यांची चूक कळाल्या, तो पावतर हे असंच सुरू राहणार. आणि जर ही अट अनुसया सासूबाईंनी मान्य असेल तर आणि तरच अनुसया सासूबाई या घरात राहू शकतील. नाहीतर मग आबांनी जो निर्णय घेतला आहे तोच योग्य आहे. अनुसया सासूबाईंनी ह्या घरात राहायचं नाही. आता समधी भिस्त अनुसया सासूबाईंचं आहे. सासूबाई, तुम्हाला जे मंजूर असेल तुम्ही ते करा. जर तुम्हासनी या घरात राहायचं असेल तर महादू काकांच्या बरोबरीनं समधी कामं करावी लागतील. आणि जर तुम्हासनी या घरात राहायचं नसेल तर ती तुमची मर्जी. जेव्हा बाळजाबाई चुकल्या होत्या तेव्हा मी बाळजाबाईंबरोबर सुद्धा ह्योच न्याय केला होता. आणि आज तुम्ही चुकायलाय, तुमच्याबरोबर बी मी ह्योच न्याय करायलो. मग आता अनुसया विचार करते की जाऊ दे, काहीही झालं तरी घरातून बाहेर जाऊन हलावनवसात दिवस काढण्यापेक्षा ह्या घरात मोलकरीण म्हणून काही दिवस ह्या कृष्णीच्या हाताखाली राबलेलं परवडलं. नंतर मग मी बरोबर माझा इंगा हिला दाखवीनच. कृष्णा म्हणते, अनुसया सासूबाई कसला विचार करायलायसा? त्यावर अनुसया म्हणते, ह्योच विचार करायला की तुम्ही खरंच समजे केवढे महान विचाराचे आहात. मी एवढं मोठं पाप केलं तरी बी तुम्ही लोक मला घरात ठेवून घ्यायला. अगं कृष्णे, मोलकरीणच काय, त्याच्या बी खाली काही काम असेल ना, ते जरी तुम्हाला करायला लावलंच की नाही तरी बी मी नाही म्हणायची. आजपासनं तुम्ही मालक आणि म्या नोकर. तुम्ही जे म्हणाल का नाही ते समज कराया म्या तयार आहे. मलाच कळलं नाही माझं डोकं कुठं शेण खायला गेलं होतं आणि म्या असं काहीतरी वागलो. याच्या पुढं तुम्ही म्हणाल ते म्या काम करेन, पडल ते काम म्या करेन. मग काय आता अनुसया पडेल ते काम करणार असं म्हटल्यावर बाळजाबाईंना तर चांगली मज्जा चाललेली असते. कारण ह्याच अनुसयाने बाळजाबाईंना खूप हिणावलेलं असतं. याच अनुसयाने बाळजाबाईंचं जेवण खराब केलेलं असतं. याच अनुसयाने बाळजाबाईंवर जीवघेणा हल्ला केलेला असतो, ज्यामध्ये कृष्णा जखमी झालेली असते आणि तिच्या जीवावरही बेतलेलं असतं. याच अनुसयाने बाळजाबाईंना खोलीत कोंडून ठेवलेलं होतं. मग आता बाळजाबाईसुद्धा बदला घ्यायचं ठरवतात आणि आता बाळजाबाई अनुसयाला मोलकरीण म्हणून राबवून घेतात. ए अनुसया, मला जरा चहा दे गं. अनुसया चहा आणून देते. अगं ह्यात काही साखर आहे का नाही? आपल्या बापाचा साखर कारखाना नसला तरी आपले कंपनी आहे साखर बनवण्याकरता. जा जरा गोड करून घेऊन ये.
अगं एवढा गोड चाय करतात वय, जा जरा कमी साखरेचा आणि चहा पूड घातलेला चहा करून घेऊन ये. आणि अगं 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 हे काय, जमीन किती खराब आहे, पुसून घे की. अनुसया खिडकीचे पडदे बदलून घे. आणि वय वॉशिंग मशीनमध्ये ते पडदे धुवाय टाकू नकस हं. ते पडदे जाळीचे आहेत, हातानं अलगच मऊपणे धुवून काढ, नाहीतर समजे पडदे खराब होऊन जातील, फाटून तुटून जातील. समजलं ना? त्याबरोबर अनुसया होकार देते आणि कामाला लागते. बाळजाबाई म्हणत असते, अनुसये तुला काय वाटलं होतं, तू मला राबवशील आणि म्या गपगार बसून राहीन वय? तुझा लई मोठा गैरसमज होता बघ. मग अनुसया कपडे धुवायला मागच्या दारात बसलेली असताना समर तिकडे जातो आणि समर अनुसयाला म्हणतो, आहे मला माफ कर, समध्यांच्या समोर मला तुला घालून पाडून बोलावं लागलं. अगं पर जर म्या तुला घालून पाडून बोललो नसतो तर समधी तुला लई जादा घालून पाडून बोलली असती तर बोलली असतीच, पर कुणी तुला घरात बी ठेवून घ्यायला तयार झालं नसतं. आणि समध्यासने असंच वाटलं असतं की मी पण तुझ्याच बरोबर आहे, म्हणून मला समध्यांच्या मोरं नाटक करावं लागलं. आहे सांग की गं, मी बोललो त्याचं तुला लई वाईट वाटलं काय गं? आई मला माफ कर गं, आज पावतर तू मला लहानाचं मोठं केलं आहेस, आज पावतर तू मला एवढं शिक्षण दिलं आहेस आणि आज म्या तुला असं बोललो, खरंच मला माफ कर, माझं चुकलं, सॉरी आहे. त्याबरोबर मग अनुसया समरला म्हणते, अरे समर म्हणतो, नाही आहे जे चूक आहे ते चूक आहेच नव्ह, खरंच मला माफ कर, माझ्याकडनं गुन्हा घडला गं, म्या तुला एवढं घालून पडून कसं काय बोललो, आज पावतर म्या तुझ्यासाठी समज केलं आणि आज तुला 4 लोकांसमोर एवढं सुनावलं. त्यावर मग अनुसयासमोर समर रडू लागतो. अनुसया समरच्या गालांवरून हात फिरवत म्हणते, अरे समर, उलट तू जे केलंस का नाही त्यासाठी तुला शाबासकी मिळायला हवी, शाबासकी. अरे लेकरा, तू जे काय बोललास ते बोलताना तुझ्या काळजाला केवढे चरे पडत असत्याल हे ठाव नसेल तुझ्या आईला असं वाटायलंय होय तुला? मला ठाव आहे, तू हे समज त्या कृष्णीच्या आणि त्या आढळरावांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी केलं आहेस ते. आणि हे बघ, जो पावतर आपल्याला ही रांगडे पाटलांची संपूर्ण संपत्ती मिळत नाही का नाही, तो पावतर आपण सगळं सहन करायचं बघ आणि वाईट वाटून घेऊ नगस. तुझ्या बोलण्यानं मला काय बी दुःख झालेलं नाही. अरे जसं मांजरीचं दात पिलाला लागत नाही तसं पिल्लू दूध पिताना मांजरीला चावलं तर त्याची बी कळ मांजर सोसते, काळजी करू नगस. तसं समर अनुसयाला मिठी मारतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.